नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्य शासनानं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप करू असं स्पष्ट करण्यात आलेलं होतं. आणि त्याच अखेर त्या शब्दाला गती यायला सुरुवात झाली. कारण कालच्या मध्ये आपण माहिती घेतली होती की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10, 11, 12 या 2-3 दिवसाच्या आतमध्ये पैसे पडून जाणार आहेत. ऑगस्ट 10ला पडतील, 11ला पडतील अथवा शेवट 12ला पडतील. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयाचा पीक विमा पुढील 10, 11, 12 ह्या 3 दिवसाच्या पिरियडमध्ये पडून जाणार असल्याचे स्पष्ट केलेलं होतं. व त्याचबरोबर इतर जिल्ह्याचे अपडेट येताच तात्काळ चॅनलवरून आपण व्हिडिओ देण्याचे स्पष्ट कबूलही केलेलं होतं. त्याचप्रमाणे आजच्या अपडेटमध्ये पुढील 2-3 जिल्ह्याचा आढावा आपण घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे सुरुवातीला राज्य शासनानं जो निधी मंजूर केला होता, तो निधी होता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या 2 ट्रिगरसाठीच राज्य शासनानं वाटप करण्यात आलं होतं. परंतु उर्वरित जे काढणीपश्चात नुकसान असो, यील्ड बेस असो व 75% पीक विमा यासाठी सर्व जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत. आणि त्या सर्वांसाठीच राज्य शासनाने 1028 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. आणि तो निधी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये निधीला मंजुरी दिली, जी आर काढला व आता तो पैसे जी रक्कम मंजूर केली होती ती आता विमा कंपनीला सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे आता विमा कंपनी ज्या शेतकऱ्यांचे जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याच्या नियोजनाला लागले. त्यामुळे हे पैसे किती तारखेपासून पडणार आहेत, तर ते 10, 11 किंवा 12 या 2-3 तारखेपर्यंत पडणार असल्याचे धाराशिव जिल्ह्याच्या अपडेटमध्ये आपण सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर आता इतर जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांच्या खात्यावर 10, 11, 12 ह्या 2-3 दिवसामध्ये पैसे पडणार आहेत. सहसा तर 12 तारीख फिक्स आहे किंवा 11 तारीख फिक्स आहे. पण आपण सांगताना 10 ते 12 या पिरियडमध्ये तारीख सांगत आहोत. परंतु या 3 दिवसामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर पडून जाणार आहेत. आजच्या अपडेटमध्ये आपण सोलापूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा या जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत. व त्याच्यानंतर जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांचे अपडेट काय ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदा कधीच ह्याच्या अगोदर इतका पीक विमा आलेला नव्हता. इतका पीक विमा म्हणजे 279 कोटी रुपयाचा पीक विमा सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता. आणि इतके पैसे याच्या अगोदर कधीच त्यांच्या जिल्ह्याला आलेले नव्हते. आणि त्या जिल्ह्यासाठी 279 कोटीमधून उर्वरित जे शेतकऱ्यांचं वाटप सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं होतं, त्याच्यानंतर काढणी पश्चात असो व यील्ड बेस असे भरपूर प्रॉब्लेम्स मध्ये सापडलेले शेतकरी होते की त्यांनी फक्त कमेंट करून दमले, परंतु पैसे काय त्यांच्या खात्यावर आलेले नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम 2024चा 279 कोटी रुपयाचा त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला होता. आणि त्या शेतकऱ्यांना उर्वरित जे शेतकरी राहिलेत आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडं मंजूर झालेल्या निधीतून थोडके वाटप झालं, परंतु इतर जे शेतकरी राहिलेले होते ते शेतकरी प्रतीक्षेतच राहिले होते आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातील 73,718 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. ते अजूनही पीक विमा येईल या आशेवर आहेत आणि त्यांची आशा आता पूर्ण होणार आहे. 11 तारखेपासून त्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 82 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उडीद पीक विम्याचा प्रश्न खूप होता. उडीद पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना आलेले नाहीत असं शेतकऱ्याकडून वारंवार सांगितलं जात होतं. अखेर त्या उडीद पिकाचेही पैसे तुमच्या खात्यावर पडून जाणार आहेत. त्यामुळं 73,718 शेतकऱ्यांना 11 किंवा 12 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यावर पैसे पडून जाणार आहेत. पैसे किती पडणार आहेत, तर 82 कोटी रुपये त्या सोलापूर जिल्ह्यासाठी पडणार आहेत. आणि त्याचबरोबर प्लसमध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्याप्रमाणे खरीप हंगाम 2024चे 82 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे, त्याचबरोबर रब्बी हंगाम 2024चाही पीक विमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्यासाठी टोटल 14 कोटी रुपयाचं वाटप रब्बी हंगाम 2024च्या पीक विम्यापोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आणि त्यात शेतकरी आहेत 14,767 शेतकरी या रब्बी हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे खरीप हंगामाचे पैसे त्यांना पडतील. त्याचबरोबर प्लसमध्ये रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता
व क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्याही खात्यावर पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे खरीप हंगाम 2024साठी 82 कोटी, तर रब्बी हंगाम 2024साठी 14 कोटीच्या वर निधी हा 2024 खरीप आणि रब्बी यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी हे पैसे पडणार आहेत. दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत. कारण तिथे यील्ड बेस असो व पोस्ट हार्वेस्ट असो या 2 स्टिगरचे पैसे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत आणि ते शेतकरी आजपर्यंत प्रतीक्षा करत आहेत आणि तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण पुढील 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्ट या 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे आणि ते वाटप आता पुढील 10 ते 11 तारखेपर्यंत ते 12 तारखेपर्यंत होऊन जाणार आहेत. कारण त्याही शेतकऱ्यांच्या भरपूर कमेंट येत होत्या की नांदेड जिल्ह्याच्या पीक विम्यावर कोणी का बोलत नाही आहे. कारण आता राज्य शासनानं जो तुमचा उर्वरित निधी होता तो यील्ड बेस आणि पोस्ट हार्वेस्टचा नांदेड जिल्ह्यातील, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यील्ड बेस व पोस्ट हार्वेस्टचे पैसे तुमच्या खात्यावर पडून जाणार आहेत. त्याची तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचे स्टेटस चेक करा. स्टेटसमध्ये जर रक्कम दाखवत असेल तर ती तुम्हाला मिळून जाणार आहे. तिसरा जिल्हा म्हणजे बीड आणि परभणी जिल्हा. बीड आणि परभणी जिल्ह्याचं नेमकं प्रॉब्लेम काय की वितरणाला सुरुवात झाली आहे अशी अपडेट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजून आलेले नसतील त्यांनाही पुढील 2 ते 10, 11, 12 या पिरियडमध्ये पैसे त्यांच्या खात्यावर पडून जाणार आहेत. 11 ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे मिळून जाणार आहेत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आणि परभणी जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, परभणी जिल्ह्यातील यील्ड बेसचे जे शेतकरी आहेत त्या यील्ड बेसच्या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. परंतु त्यांनाही पैसे मिळून जाणार आहेत. कारण परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांच्या पुढे यील्ड बेस जास्त शेतकऱ्यांचा दाखवत आहे. परंतु त्या यील्ड बेसवाल्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल अशी सध्या तरी अपडेट आहे. कारण यील्ड बेसचे जे पैसे आहेत ते विमा कंपनी सरकारकडून मागणी करून घ्यावे लागतात आणि परत मग ते पैसे वाटपाला सुरुवात करावी लागते. कारण आता सध्या जो निधी आलेला आहे त्या जिल्ह्यासाठी, आता ते कोणत्या ट्रिगरसाठी वाटतात ते पाहणं गरजेचं आहे. कारण यील्ड बेसवाल्याची प्रतीक्षा कायम राहील अशी अपेक्षा आहे. कारण यील्ड बेसचा जो निधी आहे तो निधी परत एकदा विमा कंपनी राज्य शासनाला मागू शकते आणि विमा कंपनीकडून ते पैसे आल्यानंतरच ते पुढची प्रोसेस होऊ शकते. परंतु इतर जे काढणी पश्चात असो, नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बीड जिल्हा असो, परभणी जिल्हा असो या दोन्हीही जिल्ह्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर पडून जाणार आहेत. आता विषय राहिला इतर राज्यातील जे जिल्ह्यांचं पीक विमा मंजूर झालेला आहे. कारण आता आपण काल एक जिल्हा झाला, आज एक 2-4 जिल्हे झाले. इतर जिल्ह्याचे अपडेट आहेत का नाही असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत असेल की आमच्या जिल्ह्याचं का सांगितलं गेलं नाही, का आम्हाला मंजूर झाले का नाही. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु इतर जिल्ह्याचा विषय असा आहे, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे वैयक्तिक क्लेम केले होते त्या वैयक्तिक क्लेमचे त्यांना पैसे पडणार आहेत. सरसकट पीक विम्याचा विषय नाही. ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाई असो व इतर कुठल्याही स्टिगर्समधून जर क्लेम केला असेल तर त्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत. कारण यील्ड बेसवाले भरपूर आहेत. यील्ड बेससाठी आपण आत्ताच सांगितलं की राज्य शासनानं निधीची पूर्तता केल्यानंतरच यील्ड बेसवाल्याचा नंबर लागू शकतो आणि त्यासाठी विमा कंपनीनं यील्ड बेसच्या पीक विमा वाटपासाठी सरकारकडे पैशाची मागणी करावी लागेल. त्यानंतर मागणी केल्यानंतर ती मागणी पूर्ण झाल्यानंतर यील्ड बेसवाल्याच्या खात्यावर पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जे इतर जिल्हे आहेत, इतर जिल्ह्यांचे जे वैयक्तिक क्लेम आहेत, तो काढणी पश्चातचा असो इतर कुठलाही असो, तुम्हाला जर पीक विमा आलेला नसेल तर त्याचे पैसेही येऊन जाणार आहेत. 11 ऑगस्टपासून त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होणार आहे. ह्याच्यावरून हे स्पष्ट होते की ज्याप्रमाणे धाराशिव जिल्हा असो, सोलापूर जिल्हा असो, नांदेड, बीड, परभणी असो, इतर कुठलाही जर जिल्हा असो, या सर्व जिल्ह्यांचं वाटप 11 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जाणार आहेत. कारण हे शेतकरी खूप दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत की आमचा पीक विमा कधी येईल. कारण इतर शेतकऱ्यांना पीक विमा पडला परंतु आमचाच पीक विमा का अडकला गेला अशी त्यांची प्रश्न होते. अखेर तो प्रश्न मिटणार आहेत. उर्वरित ज्या जिल्ह्याचे अपडेट आज आपण देणार आहे त्या जिल्ह्याचे तर पैसे पडून जाणार आहेत. परंतु इतर जिल्हे जे आहेत, इतर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहे व तुमच्या स्टेटसमध्ये जर तिथं अमाऊंट दाखवत असेल तर तुमचेही पैसे पडून जाणार आहेत. काही शेतकऱ्यांना अमाऊंट जरी जास्त दिसत असेल तर ती 100% अनुदानाची अमाऊंट आहे. त्या अमाऊंटकडे जास्त बघू नका. आणि ज्या दिवशी पीक विमा वाटपाला सुरुवात होईल त्या दिवशी जितकी रक्कम तुमच्या खात्यावर पडेल तीच रक्कम खरी आहे.
कारण ती दाखवलेली रक्कमकडे जास्त लक्ष देऊ नका. मोठमोठे आकडे हे 100% नुकसान भरपाईचे आकडे आहेत. इतर जे आकडे पडणार आहेत, ज्या शेतकऱ्यांचा अजूनही स्टेटस बदललेला नाही, तर पुढील 1-2 दिवसामध्ये तेही स्टेटस बदलून जाणार आहे आणि ते स्टेटस अपडेट होणार आहे. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा अजून अपडेट झालेला नाही. त्यामुळे इतर शेतकरी कमेंट करत आहेत, की आमचं अजून अपडेट झालेलं नाही, 0 दाखवत आहे. इतर कुठल्या गोष्टी दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु पुढील 2-4 दिवसात ते स्टेटस अपडेट होईल आणि त्या शेतकऱ्यांच्याही खात्यावर पीक विम्याची रक्कम पडून जाईल. आज ज्याप्रमाणे धाराशिव जिल्हा असो, धाराशिव जिल्ह्यासाठी 55 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे. त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासाठी 82 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे खरीप हंगाम 2024चा. आणि त्याच्यानंतर रब्बी हंगाम 2024साठी 14-14.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या पीक विम्यासाठी 100 कोटीपेक्षा जास्त निधी वाटप होणार आहे. बीड जिल्ह्याचं वितरण सुरू झाले असल्याच्या अपडेट आहेत, परंतु अजून जरी अपडेट काही शेतकऱ्यांना पैसे आले नसतील, तर तेही पैसे पुढील काही दिवसामध्ये 11 तारखेपासून पडून जाणार आहेत. परभणी जिल्ह्याचेही तोच आहे. परभणी जिल्ह्याचेही पैसे 11 तारखेपासून पडून जाणार आहेत आणि इतर राज्यातील ज्या जिल्ह्याचे अपडेट आज आपल्या व्हिडिओमधून जर नसली आली, तर इतर जिल्ह्यातलेही अपडेट आले असं समजा. कारण इतर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत आणि त्यांच्या क्लेमच्या स्टेटसमध्ये जर पीक विम्याच्या स्टेटसमध्ये जर अमाऊंट दाखवत असेल, अप्रूव्हल आलेला दाखवत असेल, स्टेटसमध्ये बदल झाला तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही खात्यावर पैसे पडायला 11 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदरही सुरुवात होऊ शकते किंवा 12 तारखेला पडू शकतात. कारण 3 दिवसाची अपडेट आहे. या 3 दिवसाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे 10, 11 किंवा 12 या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आजपर्यंत अडकलेला आहे, जे शेतकरी प्रतीक्षेत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 10, 11, 12 या 3 तारखेपर्यंत पैसे पडून जातील. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण आपण फक्त काल धाराशिव जिल्ह्याची अपडेट घेतलेली होती, परंतु आज आपल्याला सोलापूर जिल्हा असो, नांदेड जिल्हा असो, परभणी जिल्हा असो व त्याचबरोबर बीड जिल्हा असो, इतर सर्व जिल्ह्याच्या अपडेट मिळाल्यानंतर व्हिडिओ बनवून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आज प्रयत्न केला. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही अपडेट जर आली तर तीही देऊन टाकू. पण इतर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले तो त्यांच्या स्टेटसमध्ये जर बदल झाला असेल, त्यांचेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाणार आहेत. त्यामुळे आता ऑगस्ट 10, 11, 12 ह्या 3 तारखा ह्या आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. आपण पाहू की किती शेतकऱ्यांना पैसे पडतात. कारण राज्य शासनाने निधी तर मंजूर केला आहे, परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे पडतात हेही पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.